आपल्या शरीरामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. दोष, धातू आणि मल. आणि यापैकी प्रत्येक घटक हा महत्त्वाचाच आहे. ह्यांच्यामुळेच आपल्या शरीराचं आणि मनाचं संतुलन टिकून राहतं. आयुर्वेद यापैकी दोषांना थोडं जास्त महत्त्व देतो. हे 3 दोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ ज्यावेळेला समतोलामध्ये असतात त्यावेळेला आपण निरोगी असतो आणि ज्यावेळेला यांचा समतोल ढासळतो त्यावेळेला आपल्याला विविध आजार होतात. ह्यांच्यामध्ये सुद्धा वात दोषाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलंय. आपण बऱ्याच वेळेला वात दोषाबद्दल ऐकतो त्यावेळेला संधिवात, आमवात किंवा वाताचे अनेक आजार आपल्या कानावरती पडतात आणि मग आपल्याला वात एक व्हिलन म्हणून डोळ्यासमोर येतो. पण खरं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वात एक व्हिलन नसून तो एक आपल्या शरीरातील सर्व शक्तिशाली असा घटक आहे. आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाचा श्लोक आला आहे. पित्तम पंगू कफक पंगू पंगवू मलधातवः वायुना यत्र नियंते तत्र वर्षती मेघवत. ह्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की वायू हा पित्त आणि कफ हे इतर 2 दोष आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातले धातू आणि मल ह्यांच्या गतीला चालना देतो. थोडक्यात वात ह्या शब्दाचा अर्थच गतीला प्रेरणा देणारा असा आहे. आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की जसं आकाशामध्ये पाऊस पाडणारे ढग हे वायूद्वारेच वहन केले जातात तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा इतर सगळ्या गोष्टी ह्या वायूचं वहन करत असतो. पण वायू स्वतः मात्र स्वतंत्र, समर्थ आणि सक्षम आहे सर्वत्र सहज संचार करण्याकरता. आणि म्हणूनच ह्या वायूला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलंय. ह्याच्या संचारामध्ये जर कधी अडथळा आला तर आपल्याला 80 प्रकारचे वातव्याधी होतात आणि त्याची अनेकविध लक्षणं आपल्याला दिसू लागतात. आणि म्हणूनच अशा अनप्रेडिक्टेबल प्रॉपर्टीज असणाऱ्या वाताला अचिंत्य वीर्य असं सुद्धा म्हटलंय. आचार्य चरकांनी एका श्लोकामध्ये वायूचं महत्त्व सांगितलंय आणि त्याची सुरुवातच वायू तंत्रयंत्र धरा अशी केलेली आहे. म्हणजेच शरीररूपी यंत्राचं पूर्ण नियंत्रण हे वायूच्या हाती असतं असं सांगितलंय. आणि त्यामुळं त्याच्या प्रत्येक हालचालीमागं प्रेरणा ही वायूचीच असते. फक्त शरीराचं नव्हे तर मनाचं नियंत्रण सुद्धा हा वायूच करत असतो. मनाची चंचलता ही सुद्धा वायूमुळेच येत असते. आणि त्यामुळं ज्यावेळेला वात दोष वाढतो त्यावेळेला आपलं मन सुद्धा चंचल झालेलं दिसतं. या वाताचे 5 प्रकार पडतात. प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. ह्यापैकी प्राणवायू आपलं श्वसन आणि मज्जासंस्थेचं नियंत्रण करतो. उदानवायू आपल्या वाणीशी संबंधित असतो. व्यानवायू रक्ताभिसरणाचं कार्य करतो. समान वायू आपल्या पचनाचं कार्य करतो. तर शेवटचा अपानवायू हा मल मूत्र या विसर्जनावरती नियंत्रण ठेवतो. थोडक्यात आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या बॉडी सिस्टीम्स म्हणजेच नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम ह्या वायूच्या अधिपत्याखाली येतात. एवढंच नव्हे तर आपल्या शरीरातील सप्त धातूंची वाढ करणं, आपल्या शरीराला योग्य तो आकार देणं, आपल्या शरीरामध्ये अवयवांची निर्मिती करणं आणि त्या प्रत्येक अवयवाला एकमेकाशी रचनात्मक आणि क्रियात्मक दृष्ट्या जोडून ठेवणं, थोडक्यात आपल्या शरीराची प्रॉपर असेंब्ली करणं हे काम सुद्धा वाताचंच असतं. आपली वाणी सुद्धा आपल्या जिभेचे, गळ्याचे, श्वासनलिकांच्या आणि श्वासपटलाच्या स्नायूंच्या सुनियोजित हालचालीतूनच जन्म घेत असते. आणि ह्याच्या मागं सुद्धा प्रेरणा वाताचीच असते. म्हणून त्याला वाक प्रवृत्तिकारक असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कुठलाही काम करत असताना आपल्याला जो उत्साह असतो तो वातामुळेच असतो. आणि त्यामुळे ज्याचा वात खूप वाढतो त्याचा उत्साह खूप वाढलेला दिसतो. तर ज्याच्यामध्ये वात कमी झालेला असतो तो व्यक्ती आपल्याला निरुत्साही दिसून येतो. त्याचबरोबर आपला आनंद हा सुद्धा वाताशी संबंधितच आहे. एखादं चांगलं संगीत ऐकल्यानंतर आपण आपोआप ठेका धरतो आणि अगदी प्रसन्न धून कानावरती पडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तल्लीन होतो. हे सुद्धा वातामुळेच असतं. आणि म्हणूनच वाताला हर्ष उत्साह योनी असं म्हटलेलं आहे. आपण व्यवहारात बघतो की जिथं जिथं अग्नी प्रज्वलित होतो तिथं तिथं वायूचं अस्तित्व असतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा अन्नाचं पचन करण्यासाठी पाचक अग्नी गरजेचा असतो. आणि तो पाचक अग्नी प्रज्वलित राहण्याकरता आपण जे वाताचे 5 प्रकार बघितले त्यापैकी समान वायू तिथं मदत करत असतो. आयुर्वेद असं म्हणतं की रोगाः सर्वेपि मंदेग्नो, म्हणजेच ज्या ज्या वेळेला अग्नी मंद होतो त्यावेळेला आपल्याला विविध आजार व्हायला लागतात. आणि इथं अग्नी प्रज्वलित ठेवण्यासाठी वायूच गरजेचा असतो. आणि यावरूनच आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वाताचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल.
वात आपल्या शरीराच्या स्वच्छतेचं सुद्धा काम करतो, कारण त्याच्याकडे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत, विशद आणि रुक्ष. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त किंवा संचित झालेले अपचित दोष असतात त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम हा वात करत असतो. त्याचबरोबर आपल्या शरीरातलं मल, मूत्र आणि स्वेद ह्यांचं निष्क्रमण सुद्धा वातामुळेच होत असतं. आणि ही स्वच्छता फक्त वरवरची नसते, तर वाताकडे एक सूक्ष्म गुणधर्म आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या सूक्ष्म अतिसूक्ष्म ठिकाणी पोहोचून तिथली स्वच्छता सुद्धा वातामुळे होते आणि त्यामुळे आपलं शरीर फक्त स्वच्छच नव्हे तर हलकं सुद्धा वाटायला लागतं. ग्रंथांमध्ये वाताला करता गर्भाकृतीनाम असं म्हटलंय. म्हणजेच मातेच्या उदरामध्ये गर्भाचं आयुष्य सुरू होतं, त्या गर्भाला योग्य आकार द्यायचं काम वात करतो आणि त्या गर्भाचं आयुष्य टिकून राहण्यासाठी सुद्धा वाताचंच महत्त्वाचं योगदान असतं. म्हणूनच वाताला साक्षात प्राणशक्ती मानलं गेलंय. आपल्या शरीरामध्ये नित्य नियमित काही ना काही हालचाल चालूच असते आणि प्रत्येक घटक इकडून तिकडे वहन केला जात असतो आणि त्या वहनामागे वातच असतो. म्हणून त्याला आपल्या शरीरातलं ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम असं म्हटलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वात आपल्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये सुद्धा योगदान देतो. आपली स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि आपली निर्णय क्षमता ही सुद्धा वातामुळेच येते. थोडक्यात आपल्या शरीराचा सुप्रीमो, मास्टर माइंड अशी कितीही विशेषणं दिली तरी ती कमीच पडतील एवढं वायूचं आपल्या आयुष्यामध्ये योगदान आहे. त्याची प्रशंसा करताना एका श्लोकात म्हटलंय, वायू आयु बलम वायू वायू धाता शरीराम वायू विश्वम इदम सर्वम प्रभू वायुष्य कीर्तिता. म्हणजेच वायूचं आयुष्य आहे, वायूचं बल आहे, वायूचं शरीराला धारण करणार आहे आणि तोच ह्या जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे आणि म्हणून ईश्वर सुद्धा त्याची प्रशंसा करतो असं ह्या श्लोकातच सांगितलेलं आहे. ह्या वायूला नियंत्रणात ठेवणं, त्याला योग्य दिशेमध्ये ठेवणं हाच आपल्या निरोगी आयुष्याचा गोल्डन फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यासाठीच ह्या वायूचं नियंत्रण कसं करायचं, आहार कसा घ्यायचा, योगासन, प्राणायाम कसे आचरणात आणायचे, ह्या सगळ्याविषयी आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची सगळी प्लेलिस्टच म्हणजेच वाताची प्लेलिस्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. ते सगळे व्हिडिओ बघून घ्या, अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.